प्रेक्षको, एक महत्त्वाची बातमी। आयसिस या दहशतवादी संघटनेनं जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे। याच आयसिसनं जिहाद ऑलिम्पिक भरवत आणखी एक धक्का जगाला दिलाय। या ऑलिम्पिकचे काही फोटो प्रसिद्ध झाले। इराकच्या तल अफरमधील हे फोटो पाहिले तर तुम्ही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही। ही स्पर्धा भरली आहे जिहाद ऑलिम्पिकची आणि याचं आयोजन केलंय दहशतवादी संघटना आयसिसनं। आयसिसच्या दहशतवाद्यांनी यात लहान मुलांना रस्सीखेच आणि संगीत खुर्चीसारख्या खेळांमध्ये सहभागी व्हायला सांगितलं होतं। त्याचप्रमाणे या खेळाचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी स्थानिक नागरिकांनाही आवाहन केलं होतं। आयसिसमध्ये कार्यरत असताना आपलं आयुष्य सुखासमाधानात आहे हे जगाला दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू होता। आपल्या ताब्यात असलेल्या भागातले नागरिकही सर्वसामान्य आणि आनंदी जीवन जगतायत हे जगाला दाखवण्याचा आयसिसचा खटाटोप यातून स्पष्ट होतोय। मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे। आपल्या दहशतवादी कारवायाने आयसिसनं संपूर्ण जगामध्ये दहशत माजवली आहे। त्यामुळे या ऑलिम्पिकचं आयोजन करून त्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे आणि आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी ही धोक्याची सूचना आहे का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।